आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या ब्रेकिंग बातमीनं। कारण शिरूरमधील शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं कळतंय। तर आढळरावांच्या प्रवेशाआधी अजित पवारांसोबत त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येतेय। शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील हाती घड्याळ बांधणार असल्याची चर्चा सुरू होती आणि थोड्याच वेळात त्यांची राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची सुद्धा चर्चा सुरू होती। मात्र त्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांसोबत आढळरावांची बैठक सुरू आहे। त्यामुळे पक्षप्रवेशाआधी ही बैठक सुरू असल्यामुळे नेमकी आता या बैठकीमध्ये काय चर्चा होतीये, लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या जागेविषयी काही चर्चा आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या बैठकीसाठी सुनील तटकरे आणि त्याचबरोबर वळसे पाटील सुद्धा उपस्थित आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। थेट आपण उदयकडे जाऊयात। उदय, शिरूरमधील शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा सुरू आहे। थोड्याच वेळात प्रवेशाबद्दलची सुद्धा माहिती समोर आली होती। मात्र त्याआधी आता अजित पवारांसोबत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील आहेत, त्याचबरोबर त्यांचे नेते सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत आणि शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील आता उपस्थित झालेले आहेत। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर ते शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही रणनीती जी आहे ती ठरवण्यात आल्याची माहिती मिळते। आणि आपण पाहतोय की शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यामध्ये गेलेला आहे महायुतीमध्ये। त्यामुळे महायुतीमध्ये जर का कोण उमेदवार तिथे निवडून येऊ शकतो तर त्या संदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची जी आहे ती निश्चित झाल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावरती आज अधिकृत शिक्कामोर्तब होतोय का हे पाहावं लागणार आहे। आणि त्या संदर्भात महत्त्वाची बैठक जी आहे देवगिरी बंगल्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे उदय या संपूर्ण बैठकीविषयीचे आणि त्यांच्या या पक्षप्रवेशासंबंधातील सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून आम्ही घेत राहणार आहोत। मात्र आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण ही पाहतोय ती म्हणजे शिरूरमधील शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे आता थोड्याच वेळात राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आता देवगिरी बंगल्यावर त्यांची महत्त्वाची एक बैठक देखील सुरू आहे आणि या शिरूरमधील उमेदवारीबाबत घोषणा होणार असल्याची सुद्धा चर्चा समोर आलेली आहे। तर याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी वळूयात आता एका पुढच्या बातमीकडे।